नमस्कार जयशिवराम मित्रांनो 2023च्या वर्षामध्ये झालेली नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना वाटपास सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ शेतकरी मित्रांनो 17 ते 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच की अशा जिल्ह्यांना ज्या जिल्ह्यामध्ये 70 ते 80% वर जास्ती त्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेली होती, अशा शेतकऱ्यांना खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो या दोन्ही हंगामाचे एकत्र पैसे आता राज्य शासन थेट नुकसान भरपाईद्वारे जे की शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो शासनाचा एक ऑफिशियल अहवाल आलेला आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की गेल्या मागच्या वित्तीय वर्षामध्ये म्हणजेच की खरीप हंगाम 2023 असो किंवा रब्बी असो या वित्तीय वर्षामध्ये झालेल्या नुकसान भरपाईची आम्ही नक्कीच शेतकऱ्यांना आता लवकरात तरतूद त्यांनी त्या रकमेची केलेली आहे आणि वाटपास पण काही जिल्ह्यांना झालेली आहे, काही जिल्ह्यातील तालुक्यांना ते नुकसानीचे वाटप पण सुरुवात झालेली आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया की कोणते कोणते ते जिल्हे आहे, कोणते तालुक्यात त्याच्यात समावेश करण्यात आलेले, कोणते म्हणजेच की कोणते मंडळे त्याच्यात आहे, हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर कधी तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। तर शेतकरी म्हणून आपण पाहूया शासनाचा एक ऑफिशियल अहवाल, त्याच्या माध्यमातून त्यांनी सर्व काही स्पष्टपणे माहिती सांगितलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे राज्य शासनाचा एक ऑफिशियल अहवाल आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो की कोणते जिल्हे त्याचा समावेश आहे, कोणते तालुके एखादा तुमचा पण जिल्हा त्याच्यात असू शकतो, जर कधी तुमची पण 70 ते 80% वर नुकसान भरपाई झालेली असेल। आता ही नुकसान भरपाई कोणती आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो जवळ तुमच्या खरीप 2023च्या हंगामामधील जे समजा अतिवृष्टी गारपीट तर नाही परंतु अतिवृष्टीमुळे आणि ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कारण की पीक विमा पण काही शेतकऱ्यांना भेटला नाही, याला नुकसान भरपाई त्यांनी मंजूर केलेली आहे। आता जे रब्बी हंगामामध्ये ज्या आपले गहू पिकाचे असो किंवा ज्वारी असो किंवा इतरही हरभरा पिकाचे नुकसान झालेले होते शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम 2023च्या वर्षामध्ये किंवा 2023-24च्या वर्षामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, आता मागील काही 3-4 महिन्यापूर्वी तर शेतकरी मित्रांनो त्याची पण नुकसान भरपाई याच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। तर त्याचं हेक्टरी शेतकरी मित्रांनो जवळजवळ 25,000 ते 30,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे। तर काही शासनाची एक प्रस्तावना आहे अहवालामध्ये, तर आपण थोडक्यात जाणून घेऊ। अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना परत नुकसान भरपाई मंजूर करण्याबाबत हे एक हमीपत्र एक अहवाल आहे। तर जून ते ऑक्टोबर 2023 या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून जे की विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे एक पत्र पाठवण्यात आलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई जी की मंजूर करण्यात आलेली आहे, त्याच्या जवळजवळ 17 ते 18 जिल्ह्यांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे शेतकरी मित्रांनो। तर कोणते कोणते जिल्हे आहे, कोणते तालुके संदर्भातील संपूर्ण माहिती आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया, त्याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत मात्र नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये पहिला जिल्ह्याचा समावेश आहे नाशिक। तर नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणारा विचार केला असता तर 70 ते 80,000 शेतकऱ्यांना त्या नुकसानीचा लाभ भेटणार आहे शेतकरी नाशिक जिल्ह्यातील। तर हा झाला पहिला जिल्हा। नंबर 2चा जिल्हा शेतकरी मित्रांनो धुळे। तर धुळे जिल्ह्यामधील पण जवळजवळ शेतकरी 80 ते 90,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे। तिसरा जिल्हा शेतकरी मित्रांनो जळगाव। त्याच्यानंतर चौथा आहे अहमदनगर। तर शेतकरी मित्रांनो आता हे जे जिल्हे सांगितले मी या जिल्ह्यांकरता 2023ची खरीप असो किंवा 2023-24ची रब्बी असो, हे दोन्ही पिका म्हणजे दोन्ही अंगामधील झालेले नुकसान भरपाईचा एकत्र पैसे त्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये येणार आहे। आता कधी येणार आहे, किती तारखेपर्यंत ती रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे, या संदर्भातील पण संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्याच्यानंतर पुढचा जिल्हा शेतकरी मित्रांनो नागपूर। त्याच्यानंतर आहे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती, यवतमाळ, ठाणे, बुलढाणा, त्याचबरोबर चंद्रपूर आणि धाराशिव, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधील काही तालुके। तर शेतकरी मित्रांनो हे काही मुख्य जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांना शेतकरी मित्रांनो ती नुकसान भरपाई जी की राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे, ही खूप मोठी आनंदाची बातमी त्यांच्याकरता आहे, कारण की गेल्या 2023च्या खरीप हंगामामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांना पीक विमा पण भेटला नव्हता, त्याच्यापासून पण ते वंचित होते। 75% पीक विमा राहिलेला तो पण नव्हता भेटला, त्याच्या माध्यमातून आता ही नुकसान भरपाई त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे। म्हणजेच त्याला अनुसरून राज्य शासनाचा हा खूप मोठा निर्णय असंही म्हणायला काही हरकत नाही। आणि गेल्या मागच्या समजा 2023-24 रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे, हरभरा पिकाचे किंवा गहू पिकाचे खूप जास्त नुकसान झाले होते गारपिटीमुळे, अतिवृष्टीमुळे, पावसामुळे। तर शेतकरी याला अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून आता ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर ही नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये म्हणजेच की त्या काही दिवसातच आता आगामी विधानसभा निवडणूक आहे, त्याच्या आचारसंहिता पण 2 ते 2.5 महिन्यात लागणार आहे। तर शेतकरी विधानसभा लागण्यापूर्वीच म्हणजे आता येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपासून ते 30 ऑगस्टपर्यंत किंवा 27 ऑगस्टपर्यंत ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल। तर ही खूप मोठी आनंदाची बातमी। थोडक्यात शेतकरी मित्रांनो तारीख लांबीवरती आहे, परंतु लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात
वाटतात ते नुकसान भरपाई येणार आहे. हे छोटंसं अपडेट नुकसान भरपाई माध्यमातून होतं. तर व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा. पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.